अशा प्रकारचा कॅलेंडरवर प्रश्न आला तर टेन्शन घेऊ नका पोरो, एकदम फास्ट मध्ये उत्तर येईल. ट्रिक सांगतो बघा, 5 सेकंदात उत्तर. काय विचारले? 29 जानेवारी 2005 ला शुक्रवार असेल तर 8 मार्च 2007 ला कोणता वार असणार? आता जानेवारी मध्ये किती महिने असतात? सॉरी, जानेवारी मध्ये किती दिवस असतात? 31. 31 मधून 29 वजा करा त्या जानेवारी मध्ये, मग सांगा आपल्याला उरले दिवस किती, म्हणजे टोटल दिवस 2 उरले. नंतर फेब्रुवारी मध्ये जायचंय तर फेब्रुवारी मध्ये टोटल मला सांगा किती दिवस असतात? 28. पण 29 दिवस कधी असतात? लीप इयर मध्ये. मग 28 आपल्याला घ्यायचे तर इथं दिवस 28. नंतर मार्चचा विचार करू आपण. मार्च मध्ये जर विचार केला तर आपल्याला फक्त 8 मार्च पर्यंत जायचं, म्हणून 8 सगळ्यांची टोटलची सम करा. 8 आणि 2 16 आणि 2 18 8 हाताला 1 आणि 38. मग या 38 ला आपल्याला 7 ने भाग द्यायचा, कारण 7 दिवस असतात वारामध्ये. 7 5 35. उरले किती बाकी? खाली 3. हे जे 3 उरले रिमाइंडर, तर 3 दिवस पुढे जा. शुक्रवार पासून शनिवार, रविवार, सोमवार. सोमवार आपलं फायनल आन्सर आलेलं नाही अजून. आता आपल्याकडं वार झालं. आता 5 मधून 7 म्हणजे 2 वर्षाचा फरक आहे. तर 5 मधून 7 गेले, 2 राहिले. याच्यामध्ये अजून 2 वार पुढे ऍड करा. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं 3 असेल, सी. तर अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. लीप इयर असेल तर एका वर्षासाठी तुम्हाला काय करायचंय? 2 दिवस पुढे ऍड करायचे. मग या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय येईल. तर चला, याचा आन्सर आलंच पाहिजे. आपण बघूया पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये.